नमस्कार, मी रामगोंडा उर्फ गोंडू पाटील, नगरसेवक. रविवार दिनांक 19/4/2026 रोजी सायंकाळी 4 वाजता मधुसृष्टी विद्यालय संकेश्वर रोड, रिलायन्स पेट्रोल पंपापासून आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व बसवेश्वर महाराजांची जयंतीचं आगमन, तिथून उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच गडिंग्लज शहरातील तमाम मायबाप जनतेला, व्यापारी वर्गाला, शेतकरी वर्गाला, त्याच पद्धतीनं मोठ्या संख्येने संघर्ष ग्रुपच्या पाठीमागे आजपर्यंत युवकांनी साथ दिली त्या युवक वर्गाला, तसेच माझ्या माता भगिनींना नम्रतेची विनंती आहे की सायंकाळी 4 वाजता रविवारी 19 तारखेला तुम्ही या मिरवणुकीमध्ये, गडिंग्लज शहरातील तमाम तालुक्यातील सर्व जनतेला माझी विनंती आहे की तुम्ही या मिरवणुकीमध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी व्हावे आणि हेच आमंत्रण समजून तुम्ही यावे. या वर्षीच्या मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण काय? आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 21 फुटाची मूर्ती हे या मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण असणार आहे. शिवतांडव हरियाणाचं जे नृत्य आहे ते परत यावेळेला गडिंग्लज शहरातील लोकांना पाहावयास मिळणार आहे. त्याची उत्सुकता देखील गडिंग्लज शहरातील जनतेला, तालुक्यातील जनतेला 100% असणार आहे. देव माणूस मधील ज्यांनी डिंपलची भूमिका केली ती अभिनेत्री अस्मिता देशमुख या कार्यक्रमाचे, या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण असणार आहे. बेळगाव येथील हत्ती असतील, घोडे असतील, त्याच पद्धतीनं विजापूर येथील लहान मुलांच्यासाठी जे बाहुलीचा देखावा आहे ते बाहुलीचा देखावा असणार आहे. पारंपरिक पद्धतीनं हलगी, ढोल, ताशे, त्याच पद्धतीनं लेझिम पथक 20-25 वर्ष सातत्यानं शिवजयंतीमध्ये, कलश मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या माझ्या माता भगिनी, जवळजवळ हजारोच्या संख्येने या मिरवणुकीमध्ये महिलांचा सहभाग असणार आहे. साऊंड सिस्टीम असू देत, लाईट इफेक्ट असू देत, ह्या सर्वच गोष्टी या मिरवणुकीमध्ये खास आकर्षण असणार आहेत. याचे उद्घाटक कोण असणार आहेत? या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, या विभागाचे लोकप्रिय आमदार, माझं दैवत आदरणीय नामदार मुश्रीफ साहेबांच्या हस्ते या मिरवणुकीचं उद्घाटन असणार आहे. माझी परत एकदा गडिंग्लज शहरातील, तालुक्यातील तमाम जनतेला, तसेच महिला वर्गाला विनंती आहे, युवक वर्गाला विनंती आहे, मोठ्या संख्येनं या मिरवणुकीमध्ये तुम्ही सहभागी व्हाल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव आणि महात्मा बसवेश्वर महाराजांचा उत्सव आपण मोठ्या प्रमाणात साजरा करूया. त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देखील जयंती मोठ्या उत्साहानं यामध्ये सहभागी होऊया. सर्वच महापुरुषांच्या मिरवणुकीमध्ये आपण सर्व ताकदीनं आणि शक्तीनं सहभागी व्हावे ही मी जनगर्जना लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला मी विनंती करतो. जय शिवराय, जय बसवेश्वर.